मी नेहमी एक गोष्ट सांगत असते बघा, की महिला असू दे नाही तर पुरुष असू दे, खूप जास्त आजकाल फसवणूक होते. त्यापासून दूर राहण्यासाठी डोळे उघडे ठेवून समोरचा माणूस कसा आहे याची पहिल्यांदा म्हणजे जाणीव करून घ्या. आता एका महिलेचं लग्नानंतर दुसऱ्या माणसाबरोबर प्रेम होतं. त्या माणसाबरोबर प्रेम झाल्यानंतर तिचं घरात दुर्लक्ष होतं. दुर्लक्ष म्हणजे लग्नाला काही थोडेच दिवस झालेले असतात आणि ती 2 महिन्याची गरोदर असते. गरोदर असताना तिला आपल्या नवऱ्याबरोबर राहायची इच्छा होत नाही, कारण कामाच्या ठिकाणी ती जात होती, तिथं तिला एका माणसावरती प्रेम होतं. मग त्यानंतर ती नवऱ्यापासून वेगळी राहते. वेगळी राहिल्यानंतर ती म्हणजे रीतसर घटस्फोट घ्यायचा निर्णय घेते, पण अजून घेतलेला नसतो. त्याच म्हणजे एकटी राहत असते, सगळ्यांपासून दूर राहते. फक्त तिला तो प्रियकर सोडला तर कोणतेही नातेवाईक जवळचे वाटत नाहीत. आणि ती मग 1 वर्ष 1.5 वर्ष त्या काळावधीत तिनं एका मुलगीला जन्म दिला. मुलगीला जन्म दिल्यानंतर 1 वर्षानंतर रीतसर नवऱ्याबरोबर घटस्फोट घेते. घटस्फोट घेतल्यानंतर म्हणजे तो माणूस हळूहळू येणं जाणं बंद करतो. ती राहत होती त्या ठिकाणी, तो 1 वर्ष 1.5 वर्ष येतो राहत होता, जोपर्यंत घटस्फोट होत नाही तोपर्यंत. आणि एकदा घटस्फोट झाला त्यानंतर त्याचं हळूहळू येणं जाणं कमी व्हायला लागलं. कमी म्हणजे नंतर हळूहळू ते बंद झालं. आणि तिनं मग ह्या म्हणजे त्यानं लग्नाचं आमिष दाखवलेलं तिला. लग्न करणार होता तो. घटस्फोट झाल्यानंतर आपण लग्न करूया असं त्यानं वारंवार सांगितलेलं होतं. पण ज्यावेळी घटस्फोट घेतो हा, त्यावेळी सत्य काहीतरी वेगळंच बाहेर येतं. मुली न म्हणजे विचार करता असा काही निर्णय घेतात. मग ज्यावेळी ती जास्त चौकशी करते, तो असं लांब लांब का चाललंय ह्याचं ज्यावेळी तिला म्हणजे त्या मुळापर्यंत जाते, त्यावेळी तिला असं कळतं की तो आधीपासूनच विवाहित आहे, लग्न झालेलं आहे, बायको मुलं सगळे आहेत. मग ती कायद्याचा आधार घेते, मग धाव घेते कायद्याकडं. मग तुम्ही विचार करा, हे सगळं प्रकरण आता कायदा तरी आहे आपल्याला, ठीक आहे, पण कायदा कुठंपर्यंत असणार आहे? आता तो कायदा काय करणार? तुम्हाला सोडा म्हणून सांगणार का त्या बायकोला सोडा म्हणून सांगणार? मग तुम्ही दोघी जण ऍडजस्ट करत असला तर दोघी राहावा म्हणून सांगणार. दुसरं काय करू शकतात सांगा? पोलीस लोक, कायदा, हे सगळं आपल्या बाजूनं आहे, पण आपण स्वतः फसवले जाऊ नये याची काळजी घ्या. मुलांच्या बाबतीत हेच होतंय, मुलींच्या बाबतीत पण हेच होतंय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू का? एखादा पुरुष जर तुमच्याकडं, मी नेहमी सांगते काय, एखादा पुरुष जर तुमच्याकडं बघत असेल तर त्याच वेळी तुम्हाला कळालं पाहिजे की तो आपल्याला म्हणजे किती साथ देईल. ते काही इथं त्याच्या कपाळावर लिहिलेलं नसतं, सोडा, मला माहिती आहे. पण आपल्या अनुभवातून आपण आजूबाजूला जे बघतो, डोळे उघडे ठेवून प्रेम करा. प्रेम आंधळं करायचे दिवस गेले. नेहमी लोक म्हणायचे प्रेम आंधळं असतंय, पण आता डोळेसपणे प्रेम करायचं जमाना आहे. कारण कोण कधी कसा फसवेल किंवा कोण कधी कशी फसवेल हे सांगता येत नाही, मुलांच्या पण बाबतीत आणि मुलींच्या पण बाबतीत. महिलांनी असे खूप आपले संसार उद्ध्वस्त केलेले आहेत. त्या महिलांना मला एकच सांगायचं आहे, ज्यावेळी तुम्ही आपलं घरदार सगळं सोडता, सगळं सोडून फक्त त्या पुरुषाचाच विचार करता, पण तो पुरुष फक्त घराच्या बाहेर असेल त्यावेळी तुमचा विचार करतो बरं का. घराच्या बाहेर आत गेल्यानंतर त्याचं विश्व वेगळं असतं. तुमचे कॉल्स उचलणार नाही. त्यानं तुम्हाला आधीच सांगून ठेवलेलं असणार की मी घरात गेल्यानंतर तुझे कॉल येता कामा नये. असं किती जणांच्या बाबतीत झाले जरा कमेंटमध्ये नक्की सांगा. सगळ्यांनी सांगा, म्हणजे मला